श्रीराम जय जय राम. मी फक्त एका नामातच आहे. मनुष्य कितीही मोठा असला, उत्तम पुराण आणि प्रवचन सांगणारा जरी असला, तरी तो जर नामात राहत नसेल किंवा त्याच्या संगतीत परमेश्वराचे प्रेम लागत नसेल, तर तो कदापिही संत म्हणून समजला जाणार नाही. संतांचे नातेवाईक संत असतातच असे नव्हे. आपण नोकरी केली तर आपला मुलगा नोकरी करीलच असे काही नाही. तसेच जो भगवंताचा आहे त्याचा मुलगा भगवंताचा असेलच असे नाही. संत जरी झाला तरी त्याने चार माणसासारखेच वागावे. काहीतरी वागणे हे संताचे वागणे नव्हे. अत्यंत निर्भयता हा संताचा पहिला गुण होय. कारण सर्व ठिकाणी मीच आहे ही भावना झाल्यावर भयाचे कारणच उरत नाही. साधूच्या अंतःकरणामध्ये भयाचा संकल्प नसल्यामुळे वाघ, सिंह, साप त्याला त्रास देत नाहीत आणि जंगली वाघाकडे देखील निर्भयतेने नजरानजर केली तर तो अंगावर येत नाही. शिवाय साधूंच्या शुद्ध अंतःकरणाचाही त्याच्यावर परिणाम होतो. अशा रीतीने संतांच्या अंतःकरणाची प्राणीमात्रांना सुद्धा जाणीव असते. अशा संतांचा सहवास मिळणे ही फार भाग्याची गोष्ट आहे. परमेश्वराचे प्रेम लागणे किंवा सतत मुखात नाम येणे हेच संतांच्या संगतीत राहून साधायचे असते. संतांची अखंड संगत नामानेच ठेवता येईल. जिथे नाम तिथे संतांचा सहवास आहे. तुकाराम महाराजांसारखे संत सुद्धा देवापाशी मागताना तुझा विसर न पडावा हेच मागतात. तसेच रामदास स्वामी देवाला म्हणतात, तुझा योग म्हणजे तुझा सहवास मला नित्य घडू दे. योग असणे म्हणजे दुसरे काही नसून मन जेव्हा अनुसंधानापासून अलिप्त होऊन इतर विचारात भरकटते तेव्हा त्याला आवरून परत अनुसंधानात लावणे हीच योग शक्ती. हुकूम कितीही कडक का असेना, परंतु त्याच्या खाली जर सही नसेल तर त्या हुकुमाला महत्व नाही. साहेबाच्या सहीच्या कागदाला महत्व आहे. नाम हे सर्व साधनात सही सारखे आहे. एका मुलाला अत्यंत राग येत असे. रागाच्या भरात तो आपले डोके आपटून घेई. मी त्याला सांगितले, रोज स्नान झाल्यावर आपल्या पोटावर गंधाने राम नाम लिहून ठेव आणि ज्या ज्या वेळी राग येईल त्या त्यावेळी त्या नामाकडे पहा. आणि त्या प्रयोगाने त्या मुलाचा राग आपोआप शांत झाला. खरोखर नामात किती प्रचंड शक्ती आहे. अनुभव घेऊनच पहा. मी आजपर्यंत सर्वांना नामच सांगत आलो आहे. मी इथे नाही, मी तिथे नाही, मी गेलो नाही, मी जात नाही, मी फक्त एका नामातच आहे. ज्याच्याजवळ भगवंताचे नाम आहे त्याच्या मागे पुढे मी आहेच. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. तुम्ही भगवंताचे नाम घ्यावे. ह्या पलीकडे सत्य सांगतो, मला कसलीही अपेक्षा नाही. श्रीराम जय जय राम. श्री मनाचे श्लोक 28. निरूपण. दीनानाथा हा राम कोदंडधारी, पुढे देखता काळ पोटी थरारी, म्हणा वाक्याने मस्त हे सत्यमाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. मागील श्लोकांपासून पुढे 10 श्लोकांपर्यंत भक्तवत्सल रामाचे, त्याच्या सामर्थ्याचे वर्णन आहे. अनेकविध उपमांनी समर्थांनी राघवाचे श्रेष्ठत्व सांगितले आहे. आणि हा श्री रामदासाचा भक्तांचा अभिमान आहे आणि त्याची कधीच उपेक्षा करीत नाही. हा विश्वास दृढ व्हावा म्हणून 10 श्लोकाच्या शेवटी
नुपेक्षी कदा रामदासाभिमानी हेच पुन्हा पुन्हा सांगितले आहे. यातून समर्थ भक्तांना, साधकांना, जनांना आधार देत आहेत. प्रत्येकाला आपल्याला कोणाचा तरी आधार आहे, त्या बळावर मोठे धैर्य वाटत असते. तो कुणीही असो, त्यामुळे आत्मविश्वास वाढतो. सर्व आधाराचा मुख्य आधार शेवटी परमेश्वरच आहे, हे सांगण्याचे कार्य संत करतात. ईश्वरच आपला वाली, तोच आपला नाथ, तोच करता आणि करविता, असा विश्वास, श्रद्धा, पूर्ण निष्ठा ठेवावी. असा हा श्रीराम कसा आहे तर दीनानाथा म्हणजे दीनांचा स्वामी, कैवारी आहे. दीनदुबळ्यांचा तो नाथ आहे. समर्थ स्वतःचही उल्लेख दीन म्हणून करतात. परमेश्वराच्या सामर्थ्यावर पूर्ण निष्ठा असणारे, आपला अहंकार भाव ज्याने परमेश्वराचे अधीन केला आहे, जो निर्व्याज्य प्रेमाने देवाला दयेचा पाझर फोडतो, तो दीन भक्त. समर्थ येथे आपल्याला सुचवित आहेत, असा दीनभक्त बन म्हणजे अनन्य भक्त बन. त्यांचा स्वानुभव आहे. करुणाष्टकात रामाचे उपकार मानतात ते म्हणतात, दीनानाथा हे ब्रीदत्वा साच केले, म्हणे दास भक्तांसी रे उद्धरिले. आणि या दीनांचा नाथ आहे कसा तर तो कोदंडधारी म्हणजे धनुष्य सज्ज करून भक्त रक्षणासाठी उभा आहे. नुसते हातात शस्त्र नाही, तर श्रीरामांचे शस्त्र कौशल्यही असामान्य आहे. त्यांचा धाक इतका विलक्षण आहे की त्यांना समोर पाहताच ज्याला त्रिभुवन घाबरते असा कळीकाळ ही भयाने थरथर कापतो. रामाचे सामर्थ्य अलौकिक आहे. सामर्थ्यशाली वत्सल हृदय राम भक्तांची कधीही उपेक्षा करणार नाही. आणि म्हणा इथे कोठेही अतिशयोक्ती नाही. म्हणून हे वाक्य तुम्ही नेमस्थ म्हणजे अपवादरहित सत्य मानावे. देव सोयरा दीनांचा, त्यांचा भार वाहे माथा, करी योगक्षेम चिंता. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. शुद्ध ज्ञान निरूपण नाम भाग 3 साधक परिवारावरून. जसा मिठाचा पुतळा आहे त्याला दोरी बांधली आणि त्याला समुद्रात सोडलं की समुद्र किती खोल आहे सांगायला ये. मिठाचा पुतळा समुद्रात गेल्यावर विरघळून जाईल. मीठ समुद्रापासून निर्माण झालं, ते जेव्हा त्याची खोली जाणायला जाते तेव्हा स्वतःच त्याच्यात विरघळून जातो. पुन्हा पुतळा सांगायला येत नाही. तसं ज्याला हे ब्रह्मज्ञान झालं तो कशाला जगाला सांगत फिरतो मला ब्रह्म कळलं. या अवस्थेला जाऊन पोहोचणं याला आत्मज्ञान म्हटले. जाणणे आपणासी, आपण ते ज्ञान गुरुमुखातूनच यावे लागते. म्हणून जागृत अवस्था, स्वप्नावस्था, सुषुप्तावस्था याला जाणणारा त्याला तुर्यावस्था म्हणतात. इथपर्यंत द्वैत आहे, म्हणजे तो परमात्मा आणि मी वेगळा आहे. पण ज्या ठिकाणी द्वैत संपून जातं त्या ठिकाणी फक्त तोच असतो. तुर्यावस्थेमध्ये सुद्धा आपल्याला ते ज्ञान प्राप्त होत नाही, कारण तोपर्यंत आपल्यामध्ये द्वैत असतं. जिथे द्वैत संपलं तिथे अद्वैत शिल्लक राहिलं. परमात्मा शिल्लक राहणार आहे, बाकी द्वैतच आहे. म्हणून ज्ञान म्हणजे अद्वैत. तुर्या ही प्रत्यक्ष द्वैतच म्हणून शुद्ध ज्ञान हे वेगळेच आहे. शुद्ध ज्ञानाचे लक्षण ऐका. शुद्ध ज्ञान कशाला म्हणतात? आपणच शुद्ध स्वरूप आहे. मग एवढे शुद्ध स्वरूप असताना सुद्धा एवढं गाढेर्ड कसं झालं? म्हणजे नदी ज्या ठिकाणी उगम पावते त्या ठिकाणी ती शुद्ध आहे, निर्मळ पाणी. ती जसजशी वाहत जाते
गटार गंगा मिळत जातात. ते पाणी अशुद्ध होतं. कुठेतरी फिल्टर करायची जागा असते. फिल्टर करून घाण काढून मग शुद्ध पाणी. अशुद्धत्व काढून टाकलं की शुद्धत्व येतं. जसे लहान मुलाचं मन अत्यंत शुद्ध निर्मळ असतं. त्याला सगळेच आपले आई, काकी, मामी, शेजारचे एवढं निर्मळ मन असलेलं आम्ही अशुद्ध करत जातो. कोणाला सांगू नको लाडू केले, ते गेल्यावर तुला देते. मनामध्ये द्वैत निर्माण केलं. खोटं बोलायला आईच शिकवते. असं अशुद्ध झालेलं मन याला फिल्टर करायला कुठे जायचं? म्हणून सत्संग. तिथे गेल्यावर आपल्या मनातले सगळे विकल्प निघून जातात. मन शांत करा. राग, द्वेष काढून टाका. पहिले जसं मन निर्मळ होतं तसं करा. शुद्ध आत्मा, परमात्मा आपणच आहोत. अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी ही महाकाव्य आहेत. म्हणजे काय याचा विचार केला पाहिजे. त्याचा जप करून मनातलं अज्ञान नाहीसे होणार नाही. त्याचा जप करायचाच नाही, ते जाणून घ्यायचं आहे. त्या महाकाव्याचा अर्थ मी ब्रह्म आहे. त्याचा जप करणं वेळ वाया घालवणं आहे. महाकाव्याचा विचार केला पाहिजे. त्याच्यामध्ये आपलं मनन चिंतन झाले पाहिजे. त्याचा आपल्यालाच लाभ झाला. या देवाला शोधायला सबंध ब्रह्मांड पालथे घातले, पण देव भेटला नाही. मग गुरुकडे गेले. देव कुठे आहे? तुझ्या अत्यंत जवळ आहे. माझ्या जवळ आहे तर दिसत का नाही? ते म्हणाले, जिथे शोधायचं तिथे तू शोधले नाहीस. अंतःकरणात बसलेला आहे तिथे शोधलंच नाही. आधी तोच, आता मी देह धारण केला तरी तोच आहे. देह नाहीसा झाला तरी तो कायम राहणार आहे. आत्मा. हे सगळं विश्व ज्याच्यापासून निर्माण झालं, ज्याच्यामध्ये आहे त्याच्यात विलीन होणार आहे. ते तत्व कळलं म्हणजे काही कळायचं शिल्लकच राहत नाही. आधीही परमात्मा आणि अंतीही परमात्माच आहे. त्यानेच निर्माण केलं, त्यानेच व्यापलं आणि ते त्याच्यातच विलीन होणार. आपण वेगळे नाही. त्याने विश्व निर्माण केलं, आपणही त्यातच आलो. पण आपण काय करतो? त्याला सोडून सगळ्याला शोधतो. 10 मुलं पोहायला गेली, मोजल्यानंतर 9च होतात. एक बुडाला का? तर तू स्वतःला मोज. स्वतः मोजलेच नाही. मतमतांतरे जिथे नाहीशी होतात. अद्वैत तत्वज्ञानाची जोपर्यंत प्राप्ती होत नाही तिथपर्यंत मतमतांतरे द्वैत आहे. अद्वैताचं ज्ञान झालं की मतमतांतरे संपली. मी या जन्ममरणाच्या चक्रात सापडलो. आता मला मोकळं कसं होता येईल? ही मनामध्ये जी भ्रांती आहे ती नाहीशी होते. या जगाचं मूळ शुद्ध आणि निर्मळ आहे. आपण कोण हे कळलं. या ज्ञानाला शुद्ध ज्ञान म्हणतात. पहिल्यांदा तो समजत होता मी देह आहे, म्हणजे मी देह नाही असा शोध घेतल्यानंतर पंचमहाभूत म्हणजे मी नाही हे सगळं कळलं. शेवटपर्यंत शोध घेत गेला. मी नव्हतो तोच होता. पाया पडून गेले तव मी एकली. ज्याच्या पाया पडायचं तो परमात्मा आणि मीच नाही झाला. आता मीच आहे ब्रह्मास्मी. याचा जेव्हा स्वतःला अनुभव येईल तेव्हा ते ज्ञान खरं. नुसतं ऐकलेलं ज्ञान खरं नाही. त्याचं ज्ञान होईपर्यंत सगुण उपासना करणं हेच योग्य. ज्ञान झाल्यावर सगुण उपासना सोडून द्यायची का? ज्ञान झाल्यावर सगुण उपासना सोडून द्यायची नाही. त्यामुळे तर देव भेटला. ज्ञानोत्तर भक्ती आहेच. आपण स्वतःला ओळखलं ना, सर्व गोष्टीचे ज्ञान होतं. परमात्मा हा सर्व ठिकाणी सारख्याच क्षमतेने बसलेला आहे.
ते परमेश्वरी तत्व आहे, सर्वाला व्यापून उरले. जेव्हा आपण म्हणू कोहम, मी कोण आहे, विचार केला तर कळलं हा माझा देह आहे म्हणणारा देह म्हणजे मी नाही, देहापेक्षा मी वेगळा आहे असं म्हणतो. अशा या आत्मज्ञानाने जे पैलतीरात गेले, व्यास, वशिष्ठ, शुक, नारद हे आत्मज्ञानानेच मोठे झाले. ज्ञानी यांचा शिरोमणी शंकर आहे. रामावतारानंतर आधी शंकर, मूळ ज्ञान शंकरापासून आहे. ज्या आत्मज्ञानामुळे भगवान महाशंकर आनंदात तल्लीन असतात, त्याच ज्ञानाने हे सगळे आनंदात आहेत आणि त्यांच्यापासून ज्ञान घेतलेलेही आनंदात आहेत. म्हणजे सद्गुरू सुद्धा आनंदात आहेत. आणि जो शिष्य भक्तिभावाने त्यांना शरण जाईल त्याला सुद्धा तेच सुख प्राप्त करून देतात. आपणासारखे करीती तात्काळ तुम्ही अंतःकरण पूर्वक शरण गेलात तर ते जितक्या आनंदात आहेत तोच आनंद तुम्हाला प्रपंचात राहून मिळेल. तेवढी तुमची शरणागती पाहिजे. हे सगळं वेदांचे सार आपल्याला कळायला भाविक पाहिजे. गुरुला शरण गेलं पाहिजे. त्याचं भाग्य असेल तर होणार. साधकाचं भाग्य नसलं तर त्याला हे ज्ञान प्राप्त होणार नाही. गाडी, बंगला, धन, नोकर चाकर, पैसा याला भाग्य म्हणत नाही तर याला ऐश्वर्य म्हणतात. भाग्य कशाला म्हणतात? भाग्याचा उदय ते हे सद्गुरूचे पाय. आपलं भाग्य उदयाला आलं समजायचं म्हणजे आपल्याला गुरु भेटला, सद्गुरू भेटला. तो सद्गुरू भेटत नाही तोपर्यंत हे ज्ञान तरी कुठून मिळणार? म्हणून जो भाग्यवान आहे त्याला हा लाभ होतो. मुळात आपल्या मुखामध्ये नाम सुद्धा सहजासहजी येत नाही. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी, अनेक जन्मांचे पुण्य गाठी असतं. त्यावेळी आपल्या मुखातून नाम येतं. गुरु भेटला आणि सद्गुरू नाही भेटला तर त्याचा उद्धार नायाचा. म्हणून सद्गुरू भेटला पाहिजे. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्यमूर्ती. श्रीराम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.